शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी मानावी लागेल, कारण की खूप दिवसापासून नमोच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय पार पडल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे, पूर्णपणे खुश झालेले आहे, कारण की आता विम्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची पूर्णपणे संपवली गेलेली असून शेतकऱ्यांना विमा देखील मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। कोणते शेतकरी बाद झाले, कोणत्या शेतकऱ्यांना आता एकही रुपया मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता विम्याची रक्कम टाकण्यात जाणार नाही, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। पीक विमा योजनेचा हप्ता आलेला आहे, हे शेतकरी बाद झालेले आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय पार पडला, कोणते शेतकरी बाद करण्यामध्ये आले, कोणत्या शेतकऱ्यांना आता विम्याचा एकही रुपया मिळणार नाही, ते शेतकरी या ठिकाणी आलेले आहे। शेतकऱ्यांनी हे काम करावे तेव्हाच त्यांना पूर्णपणे पीक विमा मिळणार आहे, आज नसता त्यांना विमा मिळणार नाहीये। त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यापूर्वी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आता या ठिकाणी बघा, विमा योजना, पीक विमा योजनेची बातमी समोर आलेली आहे। आजपासून विम्याच्या रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। काही शेतकऱ्यांना आता आजपासून या ठिकाणी मिळणार। कोणते शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे, जर तुम्हाला पण बाद करण्यामध्ये आलो तर तुम्ही कोणतं काम केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पण विम्याची रक्कम पूर्णपणे मिळाली पाहिजे, ते काम हे आपण या ठिकाणी बघू, जेणेकरून तुमची पण या ठिकाणी अडचण राहणार नाही आणि तुम्ही पण ते लवकरात लवकर कागदपत्रे काढले तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल। आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणते शेतकरी बाद ते तर आपण या ठिकाणी बघणारच, किती रुपये किती रक्कम देखील मिळणार, विमा देखील उतरलेला आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत। आता फक्त 2 मिनिट व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी समजेल की विम्याची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, किती रक्कम मिळणार, ते पण आपण लगेच व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करूया। आता या ठिकाणी लक्ष द्या, काही महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहे। याच 22 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, जर तुमचा पण जिल्हा या 22 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर आजपासून तुमच्या खात्यावरती विम्याची रक्कम पूर्णपणे हस्तांतरित होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये आलेली असून आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे विमा पडणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते 22 महत्त्वाचे जिल्हे तर बघणारच, त्याचबरोबर देखील कोणते काम तुम्हाला करायचे आहे जेणेकरून तुम्ही पण बाद ठरला असाल तर तुम्हाला पण पात्रतेचा शिक्का लागेल। जर तुम्हाला पण बाधतेचा म्हणजे अपात्रतेचा शिक्का लागला असेल तर तुम्हाला पण ही कामे करणं अतिशय गरजेचे आहे। जर तुम्ही ती केले नाही तर तुम्हाला अपात्रतेचा शिक्का कायम राहील आणि तुम्हाला देखील विम्याची रक्कम मिळणार नाहीये। त्यामुळे लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आहे, तुम्हाला देखील ही अपडेट बघणं अतिशय गरजेचे आहे। आता लक्ष द्या, जर तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल कधी रक्कम जमा होणार आणि किती रक्कम जमा होणार, किती रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे अपडेट बघणार आहोत। जर विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, किती रुपये रक्कम देखील मिळणार आणि पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। किती रुपये मिळणार तर तुम्हाला 24,000 रुपये पूर्णपणे खात्यावरती तुमच्या जमा केले जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। पूर्णपणे अपडेट या ठिकाणी आलेली आहे। जर तुम्ही पण नवीन असाल आणि तुम्ही पण काही महत्त्वाचे कामे केले नसतील, जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरी असतील तर तुम्हाला आता थेट बाद केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण ते महत्त्वाचे कामे बघणं गरजेचे आहे। आजपासून कोणकोणत्या शेतकऱ्यांना हप्ता वितरणाला सुरुवात करण्यामध्ये आलेली आहे, आपण ते शेतकरी देखील या ठिकाणी बघूया, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण राहणार नाही, तुमची पण अडचण या ठिकाणी दूर होईल, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी विम्याची रक्कम पूर्णपणे तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता या जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही पण असाल तर लगेच DBTच्या माध्यमातून येणारी रक्कम तुमच्या खात्यावरती
पूर्णपणे या ठिकाणी आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली असून तुमच्या खात्यावरती ही रक्कम कधीही पडू शकते, त्यामुळे तुम्ही पण लक्ष देत बघत चला. अपडेट महत्त्वाची आहे, आता लक्ष द्या. जर तुम्ही पण याच 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमच्या खात्यावरती कधीही रक्कम पडू शकते. आता आपण त्या 22 जिल्ह्याची यादी आपल्याजवळ आलेली आहे. आपण ते एक एक करून सविस्तरपणे जिल्हे बघू. तुमचा जिल्हा येतो का येतो हे बघायचं काम तुमचं आहे. नांदेड जिल्हा, जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुमची पण स्थिती असेल आणि तुम्ही पण देखील विमा उतरलेला असेल, भरलेला असेल, तर आता तुम्हाला पण ही 2 कामे करणं अतिशय गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पार पाडा, जेणेकरून तुमची पण अडचण दूर होईल. तुम्हाला पण या ठिकाणी अडचण राहणार नाही आहे. या ठिकाणी लक्ष द्या. जर तुमचा पण जिल्हा सोलापूर असेल, जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी येत असाल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हे जिल्हे या ठिकाणी कळवण्यात येत आहे. या 22 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पडलेली आहे. पण यामधून काही शेतकरी बाद करण्यामध्ये आलेलं आहे आणि जर तुम्हाला पण या ठिकाणून बाद करण्यामध्ये आलेलं असेल तर तुम्हाला पण पात्र कसं व्हायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघू. पात्र होण्यासाठी काय करावे लागेल, जर तुम्ही पण अपात्र होत असाल, पात्र होण्यासाठी काय करावे लागेल ते पण या ठिकाणी आपण बघणार आहोत. पात्र कोणते शेतकरी आहे आणि जर तुम्हाला पण बाध्यतेचा सिक्का लागलेला असेल, जर तुम्ही पण ही 2 कामे केलेली नसेल तर तुम्हाला पण काय करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी विम्याची रक्कम पूर्णपणे मिळून जाईल. लगेच आपण बघू. या ठिकाणी लक्ष द्या. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली. जालना जिल्हा, जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहून विमा भरलेला असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी अजिबात काळजी करायची नाही आहे. बीड जिल्हा, जर तुमचा पण या ठिकाणी बीड जिल्हा असेल तर तुमच्या खात्यावरती 24,000 रुपये विम्याची रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्याला सुरुवात झालेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर नंतरचा संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र असलेले शेतकरी असाल तर तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही आहे, कारण की तुमच्यासाठी पूर्णपणे विम्याची रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात देखील झालेली असून मान्यता देखील मिळालेली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडल्यामुळे आता तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये. तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली असल्यामुळे आता तुम्हाला पण घाबरायची गरज राहिलेली नाहीये. आता काही शेतकरी या ठिकाणून बाद करण्यामध्ये आलेले आहेत. जर तुम्ही पण ही 2 कामे अधुरे ठेवलेली असेल, जर तुमची पण ही 2 कामे अधुरे असेल तर तुम्हाला आता 1ही रुपये दिला जाणार नाही. तुमच्या खात्यावरती आता 1ही रुपये जमा केला जाणार नाही. आतुरतेने बघत चला आणि ही कामे कोण करेल हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. कोणत्या शेतकऱ्यांनी ही कामे करावी ते पण आपण लगेच बघू. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे KYC. जर तुम्हाला पण वाटत असेल की विम्याची रक्कम 24,000 रुपये फटकन खात्यावरती जमा झाली पाहिजे तर तुम्हाला पण KYC करणं अतिशय गरजेचे असल्या कारणामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर करावी. अन्यथा तुम्हाला पण बाध्यतेचा सिक्का लागेल, बाद देखील तुम्हाला केलं जाईल. त्यामुळे लवकरात लवकर KYC करायला विसरू नका. आता दुसरं महत्त्वाचं काम, अत्यंत महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे या ठिकाणी असणार फार्मर ID. जर तुमची फार्मर ID बनवलेली नसेल, फार्मर ID जर तुमची तयार नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID काढणं अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी, जेणेकरून तुमची अडचण बाधा दूर होईल. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तशा शेतकऱ्यांनी पूर्णपणे फार्मर ID नक्की काढावी. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं पण अत्यंत महत्त्वाचं आहे. असेच अपडेट बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून टाका. कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे.